हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कशा आहात तुम्ही? तर मस्तच असणार. आणि आता वाजले 6 आणि चायचा टाइम झालाय. मी चाय ठेवली आहे आणि श्रेयांश इकडे खेळून राहिला. आमच्या आरू काजू ना दिवसभर नुसतं तारक मेहता पाहत राहत, नुसतं तारक मेहता. आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खेळणं आणि टीव्ही आणि 1 घंटा अर्धा घंटा ते पढाई करायचं म्हटलं तर, अभ्यास करायचा म्हटलं तर तेवढा ते करतात, आहे ना रे यार. आता पढाईचा टाइम झाला 7 वाजता मी त्यांना अभ्यास करायला सांगते. 1 घंटा काही ना काही ॲक्टिव्हिटीज करत राहा. नाहीतर 1.5 महिना अगर काहीच 1.5 महिना यांना काहीच पडलं नाही, काही लिहिलं नाही, काही वाचलं नाही तर यांच्या डोक्यात काहीच राहणार नाही. म्हणून त्यांना मी म्हणते की 1 घंटा काही पण सिलेबस बुक मधलं काही पण वाचायचं आणि 5-5 लाईन लिहायचं, तर तेवढंच त्यांचं माइंड मध्ये राहील. 1 बजे करता हूँ मैं. 1 बजे क्या करते? 1 बजे 1 बजे पढ़ाई करता हूँ मैं. 1 बजे पढ़ाई करता है हमारा श्रेयांश. 1 बजे पढ़ाई करते हैं ना श्रेयांश? 1 बजे कब? रात के 1 बजे. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? सीधे बोलना. फिसलपट्टी पाव की फिसलपट्टी खेलता है तो बोल. कशा आहात तुम्ही? आमचा श्रेयांश हिंदी आणि मराठी मिक्स करून बोलतोय. बोल ना. मस्तच असणार तुम्ही. मस्तच असणार तुम्ही. तर चला, तुम्ही तर. आणि मी बनवत आहे चाय. आणि चाय काय तर माझी दुखत होती 2 दिवसापासून. डाळ दुखत होती. गोड खायामध्ये आलं ज्यादा, तर डाळ दुखत होती आणि मी बनवली आहे चाय. डाळ दुखली तरी चाय तर चाय तर पिणंच आहे, कारण की चायशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. आणि ही बघा माझी चाय बनत आहे. तर ही बघा, या इथं चाय बनत आहे. संध्याकाळ सकाळ तर चाय तर पाहिजेच. तर डाळीसाठी डाळ दुखतो त्यासाठी मी घरगुती उपाय केला आहे. घरगुती उपाय हा केला आहे, लवंग आणि फिटकरीचं पाणी 3 दिवस झाले हे मी भिजू ठेवली आहे. लवंग आणि फिटकरी, तर त्याचा पहा तुम्ही असा लाल चटक असा कलर आला आहे. तर या पाण्याने मी रोज सकाळ संध्याकाळ कुल्ला करते, तर तेवढं रिलॅक्स लागते. तर या लवंग आणि फिटकरीच्या पाण्यानं थोडा मला आराम लागतो, तर मी रोज सकाळ संध्याकाळचा कुल्ला करते. आणि हे तर थोडं चांगलं लागते. नाहीतर मी दवाखान्यात तर गेली होती, अशी गोळ्या वगैरे आणल्या मी. आणि दात शिक्का किडली होती, तर ती काढायची होती. पण ते काढायच्या यानं तर माझं म्हणजे मला खुदच अंदरून घाबरतोय जीव. ती कशी काढायची, तर कशा तात्पुरत्या मी गोळ्या आणल्या त्यासाठी. आणि असेच घरगुती काही ना काही हे फिटकरी आणि लवंगचं पाणी कुल्ले करतो रोजच्या रोज, तर बरं वाटते. ते अशी दुखत नाही, ठणकत नाही. तर चला, आता मी पिते चाय. त्याच्यानंतर मग स्वयंपाक पण करणार. लाईट पण जात आहे. थोडंसं पाणी आलं की लाईटची प्रॉब्लेम होते आमच्याकडे. लाईट जाते बार. सकाळी आता तर उन्हाळ्यात म्हणजे ते जादाच लाईट जाऊ राहिली. सकाळी उठल्याबरोबर 6 वाजतापासून लाईट जाते, येते जाते. उन्हाळ्यामध्ये पहिली बात तर उन्हाळ्यामध्येच लाईटची गरज असते आणि उन्हाळ्यामध्येच आम्हाला लाईट परेशान करते. तर थोडंसं पाणी झालं सुरू, तर लाईट येऊ जा करू राहिली. तर मी बनवत आहे जेवणामध्ये मसाला खिचडी. डाळ आणि चावल मी शिजवून घेतले चांगले आणि याला देत आहे मस्त मसालेदार तडका. तर तडका दाखवा आपला. तर कढाईमध्ये मी तेल टाकलंय मस्त. तेल चांगलं गरम झालंय. त्याच्यामध्ये टाकते मी थोडंसं जिरा. दाखव. थोडंसं जिरा टाकलं तेलामध्ये आणि थोडंसं लसूण टाकलंय. तेलामध्ये तेल चांगलं गरम झालं, त्यात जिरं टाकलंय, लसूण टाकलंय आणि मसाला खिचडीसाठी धनिया काढून ठेवलाय. धुवून धनिया, मिरची, कांदा आणि टमाटर. तर याचा मस्त आपण तडका देऊ खिचडीला. तर जिरा आणि लसूण चांगलं तेलात झालंय. त्याच्यावर कांदा टाकू, मिरची पण टाकू आणि टमाटर पण टाकू.
पावडर आणि धनिया, थोडंसं नमक चवीनुसार आणि आपला घरी बनवलेला गरम मसाला. हा घरी बनवलेला गरम मसाला आहे, खडा मसाला आहे. भाजीसाठी मटण, मच्छी आणि खिचडी कासाठी पण आपण वापरू शकतो. घरी बनवलेला मस्त खुशबुदार मसाला. राहते ना, थोडंसं नमक टाकू. टमाटर चांगले झाले, चांगले गलले. थोडीशी लाल मिरची, धनिया. टमाटर मिरची चांगले झाले गल्ले ते. त्याच्यावर टाकू गरम मसाला. त्याच्यानंतर खिचडी टाकून घेऊ आपण त्याच्यात. खिचडी बनवून तयार झाली आहे. खिचडीला मस्त गचका पण येऊ राहिलाय. आणि वरून टाकू आपण हरा धनिया. तर मस्त चटपट खिचडी तयार झाली आपली. तर मस्त चटपट खिचडी तयार झाली. शिऱ्यांसाठी पिंगट करतो. आता माझा स्वयंपाक कंप्लीट झालाय आणि गरमी पण खूप होत आहे. गरमी पण खूप होत आहे आणि लाईट पण आपल्याकडे थोडंसं पाणी आलं तर लाईट भी परेशान करू. लाईट मला तर परेशानच करते लाईट. आमच्याकडे सकाळी लाईट उठायच्या पहिले लाईट चालली जाते. आणि शिऱ्यासाठी फिंगर बनवले. आणि तर खूप दिवसाची इच्छा झाली होती पाणीपुरी खायची. तर घरीच मी आणले पाकिट पाणीपुरीचं आणि आलू आणि पाणी बनवलंय घरी. काय ये शिऱ्यांना खायचे फिंगर. तू इकडून ये, प्लेट कटोरा घेऊन जा. ये इकडून. हा, श्रेयांसला खायची होती फिंगर तर श्रेयांसाठी फिंगर बनवले. आणि आता आलूची थोडी आलू चटणी बनवते. आलू तुला लागतो म्हणा. ढोलला मत. घरी पाणी बनवले पाणीपताशाचं. आणि हे एक पॅकेट विकत आणलंय. आणि घरी आलूची ते चटणी पण बनव. चटणीच ना, आलू पाणीपताशे ते खायचे. आलू 2 आलू उबाललेत मी. पाणी बनवले मस्त खट्ट मिट्ट. आणि इकडे आलू पण शिजत झाले. त्यात एक कांदा कापून टाकते. आणि खूपच गरमी होऊ राहिली आहे. लाईट पण परेशान करून. आमच्याकडे पाणी थोडं पाणी येते तर लाईट चालली जाते. गरमीची लाईट खूप परेशान करते. या वर्षी तर मे महिन्यातच पाणी सुरू झाले. हे असंच तोंडापुरतं पाणी येते. मग बादमध्ये पाणी येणार नाही. पिकायच्या बाबतीत शेतकऱ्याचं पिकायच्या बाबतीत पाणी नाही येणार. तर मी आलू चांगले बारीक करून घेतो. आणि कांदा पण चिरून टाकते बारीक. आलू भी बनवले आणि पाणी पण बनवलंय. चला पाणीपताचे खाऊया, मजे घेऊया मस्त. शिऱ्याने उचलले पाणीपुरी. टाकते
माहिती नाही. हे राहू दे एवढंच खाऊ आपण. दुसऱ्या बारीनं खायला राहू. पाणीपताचं खायला तू. तर चला पाणीपताची मस्त पाणी खट्टा मिठ्ठ पाणी पाहूनच तोंडाला पाणी सुटून राहिलंय. तर चला खाऊ मस्त पाणीपुरी आणि मजे घेऊ मस्त. पाणीपताची अशा की सरालाच आवडतात. दीदी जाऊ दे पडा का. पाणी पहिले मी हलवून घेते मस्त. घे सुरुवात कर. थोड़ा उधर बैठना. अरे उधर अरे मम्मी को दिखा देना. चलो चलो पाणीपुरी 10 रुपये प्लेट 10 रुपये प्लेट खाना है ना. खूप दिवसाबाद पाणीपुरी खात आहे. काजू थोड़ा सा साइड में हटना. पानी में देखना. खाली नहीं कर देना. अरे उसी में से डालो ना ऐसे. तर मस्त मजा येऊ राहिली आहे. आहे श्रीया? चांगलं गुराला पाणी घाट मिठ्ठ. अरे तू ते काय करतो श्रेया? काय जवाब असं तर त्याने खेळल्यावर खायला तर 10 रुपयाचे 4 भेटतात. आणि असं मन भरून खा घरी. श्रेयातला पण यम्मी यम्मी लागू राहिला ना श्रेया. वाव किती मस्त लागले आहे. मन भरून खा. तर कसं लागू राहिलं तुम्हाला पाणीपताचं खाऊन? असंच लागू राहिलं का? तोंडातून काही शब्द नाही निघत काय? एकच नंबर. बाकी घरी अशी पाणीपताचे आणून मस्त मन भरते है ना आरू. मस्त मन भरून आपण खाऊ शकतो. नाही तर एवढं हा पाणी मी घरी बनवलंय मस्त चटाकेदार. आणि एक कटोरा पाणीपताची खतम झाले. आता दुसरा कटोरा आहे हा है ना काजू. मजा येऊ राहिली खायचे. खायला मजा पण येऊ राहिली आणि तोंड पण खूप असं जवळ राहिलं मस्त. तर मस्त मजा झाली पाणीपताची खाऊन. किती बी खाल्ले तसं मन भरत नाही आणि पोटी भरत नाही पाणीपताच्या. थोडंसं खूप घालण्यासाठी मोजकेच खावे लागतात. 10 रुपयाचे 4 20 रुपयाचे 8 त्यातनं मन भरत ना काही. खावेच वाटतात. असं कसं मन भरतं. तर चला व्हिडिओ आवडली तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.